तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शासनाच्या कृषी विभागाने बियाणे विक्रीसाठी लागू केलेल्या साथी पोर्टल 2 प्रणाली विरोधात राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांत प्रचंड नाराजी उसळली आहे। याचा निषेध म्हणून मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी खामगाव तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बंद ठेवून निषेध दर्शविला आहे। खामगाव तालुका कृषी साहित्य विक्रेता असोसिएशनने हा निर्णय घेतला असून महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन पुणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राज्यव्यापी स्वरूपात होणार आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन साथी पोर्टल 2 ची सक्ती तातडीने स्थगित करावी अशी मागणी केली आहे। निवेदनामध्ये साथी पोर्टल 2 चा वापर करणे व्यवहार्य नाही। बहुतांश विक्रेत्यांकडे संगणक, प्रिंटर व इंटरनेट सुविधा नाही। बियाणे विक्रीचा हंगामी कालावधी अल्प असल्याने ऑनलाईन प्रणाली राबवणे अशक्य आहे। शिवाय शासनाने विक्रेत्यांना कोणतेही प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन दिले नसल्याची माहिती कृषी साहित्य विक्रेत्यांच्या वतीने देण्यात आली आहे। या पोर्टलचा बियाण्यांच्या गुणवत्तेशी काहीही संबंध नाही। प्रत्येक पॅकिंगवर QR कोड व कंपनीचा तपशील असतोच। विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना पक्के बिल दिले जाते, त्यामुळे बियाण्याची गुणवत्ता तपासणे शक्य आहे। पण पोर्टलची सक्ती ही केवळ विक्रेत्यांवर अन्यायकारक बोजा असल्याची प्रतिक्रिया याप्रसंगी आंदोलकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। MCN न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे, खामगाव ग्रामीण।